सोलापुरात वंचितच्या उमेदवारांना माघार घेतली आहे। यामुळे भाजपची डोकेदुखी वाढू शकते तर काँग्रेसला दिलासा मिळू शकतो। पाहूयात एक रिपोर्ट। काही उमेदवारींवरून वाद झालेला असतानाच वंचितच्या 2 उमेदवारांनी निवडणुकीतनं माघार घेतली आहे। भाजपचा उमेदवार जिंकू नये म्हणून सोलापुरातनं वंचितचे उमेदवार राहुल गायकवाडांनी माघार घेतली आहे। आपल्यामुळे भाजपलाच फायदा होईल असा सूर उमटल्यामुळे जळगावातील वंचितचे उमेदवार प्रफुल्ल लोढा यांनी माघार घेतली। तर अमरावतीत वंचितच्या काही पदाधिकाऱ्यांनी उमेदवार योग्यतेच्या निकषावर काँग्रेसच्या बळवंत वानखेडेंना पाठिंबा दिला। सोलापुरातनं वंचित उमेदवारानं घेतलेली माघार काँग्रेससाठी फायद्याची तर भाजपसाठी डोकेदुखी बनू शकते। कारण 2019च्या निवडणुकीत एमआयएम वंचितच्या युतीनं घेतलेल्या मतांमुळे भाजपचा विजय सोपा झाला होता। गेल्या वेळी भाजपनं काँग्रेसचा 1,58,000 मतांनी पराभव केला होता। यात वंचितनं घेतलेली 1,70,000 मतं निर्णायक ठरली होती। मी इथं आलो होतो काँग्रेस आणि बीजेपी दोघांनाही हरवायला, पण सध्याची परिस्थिती बघता मी काँग्रेस आणि बीजेपीला हरवायला नाही, मी एकंदरीत कुठेतरी एक कारण ठरेल ज्याच्यामुळे बीजेपीचं सीट निवडून येईल आणि मला ते मुळीच नकोय। त्यासाठी इकडे सगळ्यांना तुमच्या समोर आलोय, तुमच्या समोर आवाहन करतो की मी माघारी घ्यायचं ठरवलेलं आहे। अमरावतीत वंचितच्या उमेदवारीवरूनही गोंधळ पाहायला मिळाला। अमरावतीत वंचितनं आधी प्राजक्ता पिल्लेवान यांना उमेदवारी जाहीर केली। 2 एप्रिलला रिपब्लिकन सेनेच्या आनंदराज आंबेडकरांनी उमेदवारी अर्ज भरला। यानंतर वंचितनं आपली उमेदवारी मागे घेत रिपब्लिकन सेनेला पाठिंबा दिला। मात्र प्रत्यक्षात वंचितचे स्थानिक पदाधिकारी सोबत नसल्याचा आरोप करत आनंदराज आंबेडकरांनीच अर्ज मागे घेण्याची भूमिका घेतली। नंतर मात्र आनंदराज आंबेडकरांनी अर्ज कायम ठेवला। त्यानंतर रिपब्लिकन सेनेतल्या पदाधिकाऱ्यांवर आरोप करत वंचितच्या काही पदाधिकाऱ्यांनीच काँग्रेसच्या वानखेडेंना पाठिंबा दिला। त्यामुळे वंचितनं जिल्हाध्यक्षासह इतर काही अधिकाऱ्यांना बडतर्फ केलंय। कोणतंच प्लॅनिंग वंचितच्या हिशोबाने इथं जिल्ह्यात होत नाही आहे आणि आनंदराजी आंबेडकर साहेबांना अंधारात ठेवून हे सगळ्या गोष्टी चालू आहे। माझं काँग्रेसला पाठिंबा नाही आहे, समाजातील उमेदवार असल्यामुळे आम्ही ताकदीने बळवंत भाऊशी सोबत आहोत। शिरूर लोकसभेतही वंचितला उमेदवार बदलावा लागला। शिरूरमधनं आधी मंगलदास बांदल यांना उमेदवारी दिली होती। त्यावरनं वंचितवर टीका सुरू झाल्यानंतर त्यांना उमेदवार रद्द करण्याची वेळ आली। 14 फेब्रुवारीला बांदल तिकिटाच्या इच्छेनं शरद पवारांच्या भेटीसाठी आले होते। 21 मार्चला बांदल सांगलीमध्ये ठाकरेंच्या मंचावर होते। 29 मार्चला बांदल सागर बंगल्यावर फडणवीसांना भेटले। 1 एप्रिलला बांदल पुण्यात भाजपच्या प्रचारात होते। 3 एप्रिलला त्याच बांदलांना वंचितनं तिकीट दिलं। 5 एप्रिलला वंचितचे उमेदवार असूनही बांदल इंदापुरात फडणवीसांच्या भेटीला गेले। भाजपचा माणूस वंचितचा उमेदवार कसा या टीकेनंतर 6 एप्रिलला वंचितनं बांदलांची उमेदवारी रद्द केली आणि परवा 20 एप्रिलला बांदल महायुतीच्या मंचावरनं भाजप शिवसेनेचा प्रचार करत आहेत। कोणी बोलवलं नाही बोलवलं याच्यापेक्षा मी निवडणूक लढवणारच आहे लोकसभेची। हा संधी दिली तर त्याला काय अडचणच नाही। आपला सन्मान आहे की आपल्या पहिलवानांसाठी त्या ठिकाणी एक आशीर्वाद घेऊन आज उद्धवजी आपल्या या चंद्रहार पाटलाला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित झालेले आहेत। बाळासाहेब आंबेडकरांनी जो माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे त्याही आभार मानतो। या ठिकाणी बाळासाहेबांनी मला जबाबदारी दिलेली आहे, ती जबाबदारी पूर्णपणे त्या ठिकाणी पार पाडू। त्याच्यामध्ये वेगळं काहीच नाही आणि त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री तिथे येणं म्हणजे हा काय योगायोग असू शकतो, पण याच्यासाठी मंगलदास बांदलला उमेदवारी एवढी गुण नसली पाहिजे राजकारणामध्ये। आणि आज 500 वर्षांनी राम इथं आलेला आहे, आपण आज नारळ फोडायला आलेलो आहे आणि उद्याचा विजय हा सुनेत्रा ताईचा होणारच आहे। सागर सुरबसेसह स्वप्नील उमप, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।